दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू सर इसाम सर त्यांच्या दोन्ही संघाचे खेळाडू नाहीयेत त्यांना एक लास्ट वॉर्निंग देऊन पेनल्टी द्या. 12th मॅन इथे यावर तुम्ही लिहिलं तरी चालेल. आणि प्रतापगड एक 12th मॅन इथं स्टेजवर येऊ द्या आणि थोडंसं फास्ट करा ड्यू लाईट मुळे. सर मॅच सुरू करा. मी जातोय पहिल्या इनिंग साठी आमचे मित्र सहाय्यक समालोचक सचिनजी कोल्हे यांच्याकडे. मायक्रोफोन वरती या, आपलं स्वागत असेल. धन्यवाद सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. एका बाजूला आपण पाहतोय प्रबळगड त्यांच्या विरोधात प्रतापगड. काय फटका खेळलाय पहा महादेव कांबळे. या आधीच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल या ठिकाणी घेतोय. धावांचा शुभारंभ, धावांचा श्रीगणेशा खातं इथं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं या आधीच्या सामन्यातील सामनावीराचा या ठिकाणी पुरस्कार दिला गेला. योगेश शिंदे इज द मॅन. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी त्यांनी इथे साकारलेली आहे. ओहो सचिन राठोड. आपण पाहतोय खोलटप्प्याचा बॉल स्लॉक केलाय. ते आपण पाहतोय काऊ कॉर्नरला सूरज कोरम यांचं सूर एक क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल एका समोरून थोडस बाजूला सरका. 2 धावा या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळतील. ओहो मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक स्वतः मिस्टर सिंग इज किंग. फलंदाज बाद. मानकरी ते मात्र स्वस्तात बाद होऊन परतलेला आहे. महादेव कांबळे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर संग्राम मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या बॅटरने सुद्धा सर मला वाटते लॉंग ऑनचा सर्वात लांबडा षटकार जर कोणी मारला असेल तो संग्राम मोहितेने मारलेला आहे. आउट ऑफ द पार्क. अगदी समोरच्या जाळीच्या वरून तो चेंडू इथे खरं तर सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलेला आहे. प्रबळगड हिरोज असतील प्रतापगड चॅम्पियन्स असतील या दोन्ही संघाला हा सामना जिंकणं अतिशय गरजेचं आहे. यावेळेस हुक केलाय तिथे आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरा जरूर आहे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत. पाहता पाहता जर आपण पाहिलं तर इथे 2 धावा पूर्ण होत असताना डीजे माईकचा आवाज वाढवा. सचिन सर एकंदरीत जर तुम्ही पाहिलं ना जे ए ग्रुप मधनं बी ग्रुप मधनं आणि सी ग्रुप मधनं सेमीफायनलिस्ट जे झालेत त्यांनी कुठेतरी विजयदुर्ग आणि रायरेश्वरची बॅटिंग बघून नक्कीच धक्का घेतला असेल. कोणतरी आपल्याला टक्कर देणारे येतंय ज्यांना गृहीत धरलं नव्हतं त्यांनी. मला वाटतंय तिकोना पन्हाळा आणि शिवनेरी सर्च ऑपरेशन चालू झाले असतील. डीजे विनंती आहे थोडा आवाज वाढवा. सर्च ऑपरेशन साठी सोर्सेस सांगतो मी. क्रिक हिरोजला बघा, YouTube वर बघा. हॅलो चेक. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती 1 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. खर तर निलेश दादा सर्व संघ मालकांचा आपण खर तर कौतुक करायला हवं की ते प्रत्येक वर्षी एका वेगळ्या जोशाने मैदानाच्या आतमध्ये उतरतात. हार जीत ही मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर होतच राहते पण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुद्धा एक मजा वेगळी आहे. इथला मान सन्मान अभिमान खर तर तो सुद्धा वेगळा आहे. कधी ना कधी ती मानाची ट्रॉफी आपल्या घरी असेल असं प्रत्येक संघ मालकाला वाटतं आणि ते स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक वर्षी त्याच जोशाने ते मैदानाच्या आतमध्ये उतरतात. आपण पाहतोय TPL थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चा हा थरार. 3 संघ ऑलमोस्ट खरं तर क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलसाठी. 4था संघ कुठला असेल त्याच्यासाठीची लढती मैदानाच्या आतमध्ये आहेत. कमीत कमी धाव संख्येवरती ते रोखलं गेलेलं आहे. प्रतापगड चॅम्पियन्स आपण पाहतोय पाठीमागचा सामना शेवटच्या षटकामध्ये 13 धावांनी ते जिंकलेले आहेत. पण इथे जर तुम्ही पाहिलं ना एका बाजूला योगेश शिंदे सारखी घनाघाती फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये धावांचा दुष्काळ. इथे मात्र हे समीकरण रंगलेलं आहे. या एका धाव्याने जर तुम्ही पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत. थाला फॉर रिझन. सर तुम्हीच मगाशी का मला वाटतं आपले नितीन सर सांगत होते की 7 रुपयाचा कॉइन बाजारात येईल का. यस तर काही होऊ शकतं.
कारण आपला देश इतका क्रिकेट वेडा आहे, इतका क्रिकेटच्या प्रेमापोटी वेडे आहोत ना, आपण काही स्वीकारू शकतो. जबरदस्त फटका आहे. यस, पुढच्या इनिंग मध्ये परत एकदा सन्माननीय मधुसूदन लोढे सरांचा आवाज तुमच्या कानी येईल. इथे आपण पाहतोय फटका फसलाय. सिंग इथे आपण पाहतोय थोडेसे पुढे गेले, ओव्हर रन अप झालं, पण तिथे त्यांना चेंडू कव्हर करता आले नाहीये. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार संग्राम मोहितेच्या बॅटमधून. बाहेर बसणाऱ्यांनी आहे ना, चेंडू बाहेर आला की लगेच आत टाका, कारण की ही मॅच लवकर संपवायची आहे. आणि दादा प्रेक्षकांना एक विनंती आहे, बॅट जी तिथं ठेवली आहे ना डगआउटच्या इथे, ती थोडीशी बाहेर घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे की 5-5 फूट त्या रोप पासून थोडं पाठीमागे बसा, कारण तुमच्यावरती जर एखादा खेळून येऊन पडला ना, तर तुमचा सुद्धा हातपाय मोडण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा इजा होण्याची शक्यता आहे. ओ हो, यावेळेस सिंग कुठली चूक करणार नाहीत. या मॅच मधील हा दुसरा झेल ते टिपण्यामध्ये यशस्वी होत आहेत. 17 धावसंख्येवरती लागलेला हा प्रतापगड चॅम्पियन्सला दुसरा धक्का. चला विनंती आहे राहुल सर, थोडं फास्ट या, कारण दुसरी इनिंग सुद्धा आजच आपण इथे घेणार आहोत. त्यामुळे फिल्डिंग टीम विनंती आहे की आपण टीम मीटिंग घेऊ नका, थोडं तुम्ही सुद्धा घाई करा, कारण सेकंड बॅटिंग ही तुम्हालाच करायची आहे. आणि बॅड लाईटची अपील इथे मान्य केली जाणार नाही, याची सुद्धा नोंद घ्या, कारण प्रत्येक दिवशी आपला 12 सामने इथे खेळणं अनिवार्य आहे. उद्याच्या फायनल डे साठी आपला फायनलसाठी एक चांगला रिझर्व्ह टाइम ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये 17 बनवले गेले 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सचिन राठोड या खेळाडूने सर तुम्ही याची फलंदाजी पाहिलेली आहे. गतवर्षीच्या सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आहे. पण पहा प्रत्येक दिवस क्रिकेटसाठी हा वेगळा आहे. कल आप हीरो थे तो आज हीरो भी हो सकते, आज हीरो है तो कल आप हीरो भी हो सकते. यावेळेस फटका सुरेख, लवली स्ट्रेट ड्राईव्ह, सूरज खूप दूर राहील, चेंडू फरार, चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती आहेत. सिंग इथे मात्र आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चांगला खेळ. ओ हो हो, यावेळेस सचिन राठोड मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक स्वतः. डीजे विनंती आवाज, थोडासा आवाज द्या. पॉवरचा प्रॉब्लेम असेल तर काही हरकत नाहीये. मला वाटतं पॉवरचा प्रॉब्लेम असेल. आपण पाहतोय. यस, वा वा वा, थँक्यू. थोडा वाढवा. 23 धावा धावफलकावरती आहेत. असाच आवाज राहू देत आता. वा वा, थँक्यू. 23 धावा धावफलकावरती आहेत, कारण शेवटचा आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे. हॅलो चेक. 23 आपण पाहतोय. यावेळेस ऑन स्ट्राईक परत एकदा सचिन राठोड. यावेळेस आपण पाहतोय परत एकदा मिस टाइम फटका, परत एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सूरज चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. प्रत्येक टीमला इथे चांगल्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे. 1-2 धाब्याने खरं तर काही विरोधी संघाला फरक पडणार नाही, कारण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना सर, तर रायरेश्वर रॉकेट अर्थात रॉकेट सारखी त्यांनी खरं तर फलंदाजी केलेली आहे. प्रत्येक चेंडू हा रॉकेट सारखा लॉन्च केलेला आहे षटकारासाठी. तशाच प्रकारची तशा दर्जाची फलंदाजी ते होणं गरजेचं आहे. लीग पद्धतीचे सामने आहेत. एक सामना तुम्ही जरी हारलात ना तरी चालेल, पण तुमचं नेट रन रेट हे खरं तर प्लस मध्ये असणं गरजेचं आहे. फटका सोरे काय अलंग खरं तर 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले गेले. या जर तुम्ही पाहिलं सर प्रतापगड चॅम्पियन संघाचा पहिला सामना, तर त्यामध्ये असंच इथे मिसअंडरस्टँडिंग झाली. सचिन राठोडला इथे धावबाच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं आणि त्याचा खामियाजा संघाला इथे भुगतावा लागलेला आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परत एकदा राहुल खंडागळे कॅप्टन संघाचे आपण पाहतोय पुरेपूर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 ची या ठिकाणी सांगता होते. आपण जर पाहिलं तर प्रतापगड चॅम्पियन्स एक बाद 26 धावा. चला प्रबळगड कॅप्टन थोडं घाई करा, विनंती आहे. 26 बनवले गेले आहेत. उर्वरित 12 चेंडूवरती पाहायचे किती धावा इथे उभ्या केल्या जातील. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय डावखुऱ्याचा गोलंदाज चेतन. मोठे फटके खेळण्यासाठी तो सुद्धा माहीर आहे, नावाजलेला खेळाडू आहे.
सध्या जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आहे. यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू ऑनसाइड दिशेला ड्राईव्ह केलाय. इथे आपण पाहिलं तर दुरून चेंडूवरती आहे. यावेळेस परत एकदा धावबाची संधी, कलेक्शन सुरेख. यष्टेनवरती मला वाटतंय चेंडू लागलेलाच नाहीये. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, चौथी धाव पूर्ण होईल का? नाहीये. यावेळेस इथे आपण पाहतोय सूरजनी चेंडू कव्हर केला होता, परत चेंडू सूरजकडे आलेला आहे. हे क्रिकेट आहे. इथे कधी काय होईल सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्याची प्रचिती आपला वारंवार इथे येताना पाहिलेली आहे आपण. 3 धावेच्या मतीने पाहतोय आपण 29 धावा. चौथा संघ कुठला असेल याच्यावरती प्रश्नचिन्ह आहेत. डी ग्रुप मधून रायरेश्वर रॉकेट, प्रतापगड चॅम्पियन, प्रबळगड, विजयदुर्ग या टीम मध्ये खरं तर आजच्या या डी ग्रुप मध्ये चुरस लागलेली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. अभी नाही तो फिर अगले साल, आज नाही तर मग पुढच्याच वर्षी. हो प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. यश इथे काही मिळताना पाहायला मिळत नाहीये. हा जर जब आदमी का वक्त खराब होता है ना सर, तो ऊँट पे बैठे आदमी को भी कुत्ता काट लेता है. और जब अच्छा होता है तब योगेश शिंदे जैसे सिक्सर देखने को मिलते हैं. 31 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. या इथे जर तुम्ही पाहिलं ना तर आता सर्व सिग्नल खरं तर लागलेले आहेत, चालू आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये धावांचा सिग्नल लागलाय की काय, धावांचा दुष्काळ इथे पडताना आपण पाहतोय. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावफलकावरती 2 बाद, फक्त आणि फक्त 31 धावा. प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. परत एकदा आपण पाहतोय स्लोअर वन चेंडू, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? इथे होकार दिलाय, आखो में इशारा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यस, चेंडूला इथे चला नेक्स्ट बॅटर प्रतापगड. बिलकुल 2 मिनिटाचाही अवधी लावून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बापू आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिथे खरं तर आता ओढ लागलेली आहे की कोण बॅटिंगला जाणार. तिथे सुद्धा महाचर्चा होताना पाहायला मिळते. 34 धावसंख्येवरती आपण पाहतोय इथे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. थोडासा नाही, बराचसा अडचणीमध्ये आहे. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कुठलीच धावसंख्या विजयाची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा आपण रंगताना पाहिलेले आहेत. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 35 बनवले गेले आहेत. शेवटचे अखेरचे 4 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. इथे मात्र पंचांनी दंडित केले. वाईड चेंडू इथे घोषित केलेला आहे. एका धावेने धावफलकावरती होणारी वाढ 35 धावा. येणाऱ्या 2-4 चेंडूमध्ये 2-3 बिग हिट जर झाले तर एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामध्ये तिथे थरार पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय इन टू द गॅप क्षेत्ररक्षक आहे, पण डीप मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि सहजरित्या इथे दुसरी धाव इथे पूर्ण होत असताना 38 धावा धावफलकावरती.
राहुल गोरखा मला वाटतंय चर्चा करताना पाहायला मिळत आहेत, खूप आनंदी आहेत, खुश आहेत, कारण सलग 3 सीझन मध्ये बक्षीस फेरीमध्ये पात्र होणाऱ्या त्या संघाचे सहकारी आहेत. आनंद असणं गरजेचंच आहे. आपण पाहतो एक सिंगल येईल, माफ करा दुसरीचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय आणि इथे घडतंय काय पहा. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पूर्ण टीम विनंती, आपण जागेवरती थांबा. तिसरे पंच सर चेक करायचंय फलंदाज सेफ आहे की अनसेफ, बॅटर क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही. पूर्ण टीम बॅक टू द फील्ड व्हा, फक्त विनंती आहे. चला विनंती आहे, लागलीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. न्यू बॅटर तयार राहा, फक्त जर फलंदाज बाद असेल. सर सचिन सर, थर्ड अंपायरचा निर्णय येसपर्यंत आता चर्चा चालू होती ना राहुल गोरखाची. राहुल गोरखा म्हटला कोणी किती पण असू दे, लोकांकडे 1 आहे, आमच्याकडे 8 आहेत. आणि आमच्याकडे तर 11 आहेत म्हणायला हरकत नाही मग. भाऊ चला, छोटी बात कभी करने का नाही बस. दादा लवकरात लवकर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. विनोद सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाज बाद आहे. चला फास्ट या श्रवण सर. चला चला प्रतापगड, तुम्ही प्लीज आता लगेच तुम्ही आत यायचं आहे. हे शेवटचं षटक आहे. श्रवण श्रवण याआधी सुद्धा सज्ज होते. त्यांना पहा सर, संधी प्रत्येकाला मिळते. संधीचं सोनं काही जण करतात तर काही जण संधीची माती करतात. इथे काय होईल, शेवटचे अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. श्रवणने जर 1-2 षटकार मारले ना तर पुढच्या वर्षी सुद्धा खरं तर श्रवण याच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यास पहा, इंटेंट पहा, पण तिथे सूरज कुठलीही चूक करणार नाही. वन ऑफ द सेफेस्ट हँड सूरज, टेकन व्हेरी गुड कॅच. आणि पहा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत प्रतापगड चॅम्पियन संघाचे संघमालक संतोष माने. टाळ्या झाल्या पाहिजे. डगआउट. संघमालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या चेंडूवरती जर षटकार आला तर वैयक्तिक माझ्याकडून पारितोषिक असेल सर. काय होईल, खर तर गोलंदाजी तितक्याच ताकदीच आहे. आणि आलाय षटकार की नाही, उंची जास्त, लांबी सुद्धा. हो, सिंग इज किंग. थांबा, पाहायचंय तिकडे आहेत. नाही, मला वाटतं डगआउट स्वतः तिथं आहे. त्यांनी स्वतः मान्य केलेला आहे की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आला. चला या फास्ट या, आपण निर्णय घेऊया त्यावरती. या प्रतापगड लगेच आत या सगळ्यांनी. चला प्रतापगड संघाने प्लीज थोडस. आता दुसऱ्या इनिंग साठी खर तर समालोचन कक्षामध्ये इथे परिवर्तन होईल. मायक्रोफोन वरती आपल्या सर्वांचे लाडके समालोचक सन्माननीय श्री मधुसूदनजी लोंढे सरांचा पुढील आवाज तुमच्यासाठी. धन्यवाद सचिन. जवळ मित्रांनो मैदानावरती चला ताबडतोब प्रतापगड संघ, आपण आता उशीर करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जवळपास सायंकाळचे 5:55 झालेत. 5 मिनिटांमध्ये 6 वाजतील आणि 20 मिनिटांमध्ये सामना. ओमकार जाधव टॉस बॉक्सशी संपर्क साधा. ओमकार जाधव. चला फलंदाज, चला 2 फलंदाज ताबडतोब मैदानावरती या. जे लोक त्या सीमा लाईन जवळ बसलेले आहेत तर त्यांनी पाय बाहेर घ्या. त्या सीमा लाईनच्या जवळ एवढं बसू नका, थोडस पाठीमागं सरकून बसा, विनंती आहे. प्रेक्षकांना विनंती असेल. चला आता टीम मीटिंग अलाउड असणार नाही. संतोषजी माने नक्की संघाचे संघनायक आहेत, स्वतः खेळाडू आहेत, अनेक सामने त्यांनी देखील खेळलेले आहेत. चला बॅट्समन लवकर चला. 2 बॅटर लगेच मैदानावरती चला. तिसरा बॅटर तयार राहा. तिसरे चौथे बॅटर जे आहेत, आता जे प्रेक्षक आहेत ना त्या डगआउट मध्ये, प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही बाहेर थांबा. खर तर सर या दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे, प्रबळगड आणि प्रतापगड, कारण की कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडनं तक्रार आलेली नाहीये की बाबा आता बॅड लाईट किंवा कसल्या प्रकारचं या ठिकाणी. खरंच मी तुम्हाला आवर्जून सांगेल, दोन्ही संघ एवढे सहकार्य करतायत या पहिल्यापासून. खरंच यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. यावेळेस आपण पाहतोय फटका समोरच्या दिशेने आलाय. चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा बार. चौकार 4 धावा. काय सुरुवात आहे, सुरेख आहे.
चेतन आणि जय, तर गोलंदाज राहुल. राहुल खंडागळे. प्रतापगड आणि प्रबळगड. बॅड लाईटचा अपील मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतो या ठिकाणी केलं नाही. स्पोर्टमन स्पिरिट दाखवत मैदानावरती उतरले. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे काय, इथे बॅटची कडा. टीम मिटिंग घेऊ नका, चला पाठीमागे लगेच या. चला नवीन फलंदाज धावत मैदानावरती या. धावांसाठी धावाधाव करावे लागेल. इथे तुम्हाला मला वाटतं 42 धावा बनवायच्यात. 30 चेंडू 42. आणि सचिन आपण जर बघितलं ना तर हे सायंकाळचं जे वातावरण असतं ना, तर हे क्रिकेटमध्ये तुम्ही जा, प्रोफेशनल मध्ये जा, तर हे डल वातावरण असतं. या वेळेस जास्त फटकेबाजी किंवा फलंदाजी होत नाही. आळशी वातावरण खऱ्या अर्थाने ह्याला संबोधलं जातं क्रिकेटमध्ये, कारण इथं सामने संपतात. परंतु आज आपल्या मैदानावरती प्रत्येक खेळाडूमध्ये जोश भरलेला आहे. कुठले वातावरण आपण पाहतोय क्रिकेटला अनुकूल आहे असं इथं दाखवून द्यावं लागेल. 4 धावा धावफलकावरती असतील. एक फलंदाज बाद आहे. 4 धावा झालेत. समीकरण आहे 27 चेंडू 38 धावा. या वेळेस मला वाटतं काय पंच आमच्याकडे पाहतायत. नक्कीच पूर्व पश्चिम दिशा कोणती आहे हे संजय सर दर्शवतायत. दोलक जसा दक्षिण आणि उत्तर दिशा दाखवतो ना, तस पंच नक्कीच पूर्व पश्चिम दाखवतात. या ठिकाणी काय सुरेख अपील होतीये. चला नकार दिलाय, लवकर येऊ नका. चला विनंती आहे एसटी रक्षक, तुम्ही वेळ घालवू नका. एक क्लिप आली, तुम्हाला माहिती आहे आपण वर्ल्ड कप का जिंकलो. मॅच टेम्परामेंट कुणी तोडलं होतं? एसटी रक्षकानं. म्हणजे आपला डावकुऱ्याचा जो फलंदाज आहे ना रिषभ पंत, या ठिकाणी आपण पाहतोय हलक्याताने चेंडू खेळला. 1 धाव मिळेल. पॉईंट दिशेने स्वतः संघ मालक संतोषजी माने येत आहेत, उचलतायत. 6 धावा धावबलकावरती असतील. 25 चेंडू 36 धावांची गरज. वेरॉक अकॅडमी वरती मित्रांनो TPL 2025 आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सकाळी धुक्यामध्ये गुलाबी थंडीकडून मित्रांनो खऱ्या अर्थानं परत एकदा थंडीमध्ये सामन्याची सांगता होतीये. अनेक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं ऑनलाईनच्या माध्यमातून, त्याचबरोबर इथे स्वतः शरीराने आणि मनाने उपस्थित राहतात. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतोय. परत एकदा यावेळेस काय आपण बार टाकला गेला होता, फटका खेळलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण खराब, झेल सोडलाय. अशा वेळेस तुम्ही जेल सोडून चालत नाही. तरी देखील फलंदाज धावबाद असेल. टीम मीटिंग करू नका. रोशन कांबळेला आत्ताच बक्षीस अनाऊन्स होणार होतं सागर भाऊकडनं, पण रनआउट झाला. इथे धावफलकावरती धावा असतील. नवीन बॅटर मैदानावरती आलाय. सूरज. आपण बघतोय खऱ्या अर्थानं खाली नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज होता ना डावखेर हाताचा, चेतन, नॉन स्ट्रायकिंग एंडला उंच पुरा असा उभा. यावेळेस काय घडतंय आपण पाहतोय. चेंडू उजव्याच्या खूप बाहेर, वाईड असेल. विनंती आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 42 धावा बनवायच्यात. प्रबळगड या संघाला, प्रतापगड संघाने एक चांगली धावसंख्या बनवली. या वातावरणामध्ये ही धावसंख्या देखील मोठी. यावेळेस फटका खेळला आहे. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवला जाईल पंचांच्या पाठीमागे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 9 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद आहेत. समीकरण 23 चेंडू 33 धावा. 10 धावांचा इथे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी नक्कीच लकी ड्रॉ आहे. 50 रुपये मध्ये तुम्ही LED TV आणि 50 रुपये मध्ये तुम्हाला डिजिटल वॉच मिळण्याची संधी आहे. उद्या या ठिकाणी आपण लकी ड्रॉ ओपन करेल. यावेळेस फटका काय सुरेख, फुलटॉस चेंडू होता, खेळून दिलाय सीमारेषा पार, लॉंग ऑफच्या दिशेने. चौकार 4 धावा. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 13 धाव्याने धावफलकावरती वाढ. प्रतापगड विरोधामध्ये प्रबळगड. प्रतापगड 41 बनवल्या. 42 धावांची गरज प्रबळगड संघासाठी असणार आहे. उंच पुरा असा चेतन मैदानावरती उभा आहे. चेतन शर्मा भारताकडून खेळताना आपण बघितलं. इथं हा चेतन जैन. सूरज निकम नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्वीट शीट, वा सुरेख, लाजवाब. चेंडू सरळ जाईल परत एकदा सीमारेषा पार. चौकार 4 धावा असतील. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता अंधार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पडत चाललाय. विनंती आहे लवकर खेळत राहा. अंधार पडलाय, दिवा पाहिजे. परत या मातीला जिजाऊंचा शिवा पाहिजे.
नेते झाले अफजल खान. फार मोठी आणि सुंदर कविता आहे. तुम्ही जर ती वाचलीत ना, मी नेहमी सांगतो वाचन करा. वाचण्याशिवाय आयुष्यामध्ये तुमच्या तुमच्या ज्ञानाशिवाय तुम्हाला कुठेही किंमत नाही. यावेळेस बॅटची हलकीशी कडा होती. यष्टीरक्षकाने केलेली चूक आपल्याला इथे पाहायला मिळतीये. यष्टीरक्षकाकडनं चुका झाल्यानंतर मित्रांनो फार मोठ्या घटना मैदानावरती घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ऍडम गिलक्रिस्टचं एक फार सुंदर वाक्य आहे. MS धोनी बद्दल म्हणतो की तू जगातला दुसरा ऍडम गिलक्रिस्ट न होता जगातला पहिला MS धोनी झालाय. मी नेहमी सांगितलं मित्रांनो, आपण पाहिलं पापणी झाकायच्यात म्हणजे आपण MS धोनी यष्टीचित करू शकतो एवढा तीक्ष्ण आहे, तेज आहे. यावेळेस मिड विकेटला चौकार आलाय. 4 धावेने धावफलकावरती वाढ. 22 धावा धावफलकावरती असतील. आता समीकरण आले 19 चेंडू 20 धावा. प्रतापगड संघाला सचिन जर आपण बघितलं ना तर इथं धावसंख्या अडवणं फार गरजेचं आहे. परंतु पुण्यामध्ये चेंडू मिळतात म्हणजे ओव्हरपिच चेंडू टाकले जात आहेत. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थाने इथं आहे. त्याचा पूर्ण फायदा घेतला जातोय. इथे फक्त आपण पाहतोय पंच केला, इथे झेल देखील सुटलाय. इथे चौकार, परत एकदा चौकार आला. हे झेल टिपावे लागतील. तुम्हाला चेंडू येऊन हातामध्ये तुमच्या विसावणार नाही. तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तिथे मेहनत करावी लागणार आहे. तिथे तुम्हाला तुमचे एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. चला, टीम मीटिंग होणार नाही, लगेच लवकर या. मला वाटतं संतोष माने संघाचे संघ नायक, संघाचा मालक, संघाचा कणा, संघाचा सर्वे सर्वा. विकेट हॅट्रिक जर घेतली तर पुरुषोत्तम सोंडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येईल. संतोषची माने आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थाने इथं आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्वतः क्रिकेट अनेक वर्ष खेळलेले आहेत. इथं काय घडणार आहे? चेतन उंच पुरासा, चेतन स्ट्रायकिंग एंड लवप आहे. थोडं लवकर खेळत चला. यानंतर इथे एसट्या कव्हर केल्या, फटका खेळलाय, चेंडू सरळ जाईल लॉंग लेगच्या दिशेने. चौकार, 4 धावा. सुरेख फटका आहे. 30 धावा. 17 चेंडू 12 धावांची गरज. चेतनला पण बघतोय. तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो, नेहमी चर्चा असते सचिन ग्रेट का गावस्कर. गावस्कर ती गोल हॅट घालून खेळायचे. तुम्ही चेतनला जी हॅट पाहिली आहे ना, हरभजन सिंगला देखील तुम्ही फिल्डिंग करताना पाहिलंय, झहीर खानला तुम्ही त्या गोल हॅट मध्ये पाहिले. यावेळेस स्विच हिट चेतन, सुरेख फटका. सीमा ओलांडली आहे का? नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेट मधला दादा फटका खेळला गेलाय. आता समीकरण आलंय 16 चेंडू 6. औपचारिकतेकडे सामना जाणार का? संतोष माने संघाचे संघ नायक आहेत. 16 चेंडू आणि 6 धावांची गरज. 36 धावा इथे बनल्या गेल्यात. इथे काय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र डागलं गेलं होतं. 1 धाव इथं मिळेल. फेकीची काही गरज होती का? इथे क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय खराब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? जिथे 1 धाव होणं आपण पाहतोय अवघड होतं, तिथे 3 धावा आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत. आता चेंडू 15 शिल्लक असतील आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे केवळ 3. 39 धावा मित्रांनो धावफलकावरती असतील. प्रबळगड मात्र आपण पाहतोय विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. आज दिवसभर क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. उद्या ग्रँड फिनाले पार पडताना पाहायला मिळेल. वा, सूरजच्या बॅट मधून MS धोनी स्टाईल मध्ये सामना या ठिकाणी संपवला जातोय. प्रबळगड खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रतापगड आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगला खेळ दाखवलात. खूप साऱ्या शुभेच्छा. मी निलेश सरांकडे जाईल.